हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीचे महासूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांना या ठिकाणी मानवंदना करतो। आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं या भागामध्ये विचारांचं बीजारोपण केलं, भूसांस्कृतिक राष्ट्रवादाचं बीजारोपण केलं, ते आमचे आदरणीय नेते रामभाऊ कापसेजी यांना विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी मी अर्पित करतो। मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रावसाहेब दानवेजी, राज्याचे वित्तमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, राज्याचे शिक्षण मंत्री श्री विनोद तावडेजी, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री दिलीप कांबळेजी, ज्यांनी आत्ताच आपल्याला संबोधित केलं ते प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकरजी, या भागाचे अध्यक्ष आणि खासदार कपिल पाटीलजी, आमदार रवींद्र चव्हाणजी, आमदार नरेंद्र पवारजी, आमदार गणपत गायकवाडजी, आमदार किसन कथोरेजी, आमदार मंगल प्रभात लोढाजी, ज्येष्ठ नेते आदरणीय जगन्नाथराव पाटीलजी, आबासाहेब पटवारीजी, राहुल दामलेजी, रमेश पाटीलजी, श्रीकर चौधरी, पप्पू म्हात्रे, विकास म्हात्रे, रणजित ज्योती, विशाल पावसे, उदय रसाळ, नितीन पाटील, डॉक्टर शुभा पाध्ये, मनीषा धामक, उपेक्षा भोईर, विक्की तरे, शिवाजी शेलार, मंदाताई म्हात्रे, आमदार योगेशजी सागर, खरं म्हणजे मंचावर अजून अनेक महत्त्वाचे लोक, नगरसेवक, पदाधिकारी बसले आहेत, पण माझी नजर जिथपर्यंत गेली तेवढेच नावं मी लिहू शकलो, काही नावं सुटले असतील। मंचावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित कल्याण डोंबिवलीतील सर्व सुजाण आणि देशभक्त नागरिक माता भगिनी आणि बंधूंनो, विकास परिषदेच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली करता आमचं स्वप्न नेमकं काय आहे हे आपल्यापर्यंत पोचलं पाहिजे, या दृष्टीनं खऱ्या अर्थानं आज आपल्याला या ठिकाणी आम्ही बोलवलं। आणि अतिशय जोरदार पाऊस असताना देखील ज्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झालात, संपूर्ण परिसर ओसांडून व्हायला लागला, दूरपर्यंत छत्र्या घेऊन नागरिक उभे असलेले मला दिसतायत। मला यातनं निश्चित विश्वास आहे, कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना एकच गोष्ट हवी आहे आणि त्या गोष्टीचं नाव आहे विकास, विकास आणि विकास। बंधू भगिनींनो, ज्यावेळी स्मार्ट सिटी करायचा निर्णय झाला, प्रश्न आमच्या समोर होता, मुंबई मेट्रोपॉलिटन विभागातल्या 4 महानगरपालिका कशा घ्यायच्या? मुंबई तर घ्यायचीच, नवी मुंबई घ्यायचीच, मग ठाणं तर मुख्यालय आहे ते कसं सोडायचं? आणि साहजिकच सगळी कुऱ्हाड कोसळत होती ती कल्याण डोंबिवलीमध्ये। पण आम्ही सांगितलं, कल्याण शहर याला इतिहास आहे, हे महाराष्ट्रातलं ऐतिहासिक शहर आहे आणि डोंबिवली हे महाराष्ट्रातलं सांस्कृतिक शहर आहे। आणि जे इतिहासाला विसरतात आणि जे संस्कृतीला विसरतात त्यांना कधीच भविष्य राहत नाही। आणि म्हणून आम्ही निर्णय केला की एखादी महानगरपालिका कमी करावी लागली तरी चालेल, एखाद्या विभागात थोडासा अन्याय झाला तरी चालेल,
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं जे सरकार निवडून आलाय ते सरकार कल्याण डोंबिवलीला विसरू शकणार नाही। काही झालं तरी कल्याण डोंबिवलीचा समावेश झालाच पाहिजे। आणि त्या ठिकाणी मी पत्र लिहिलं, सुधीर भाऊ, मी, विनोदजी, आम्ही सगळे त्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांशी बोललो, पंतप्रधानांना सांगितलं की आमची जी शहरांची यादी आम्ही पाठवली आहे ती यादी आपण मान्य करा, त्या यादीमध्ये कुठलाही फेरबदल करू नका। एखादं शहर निकषात इकडे तिकडे असेल तरी हरकत नाही। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मी आभार मानतो की या महाराष्ट्रातली 10 शहरं स्मार्ट सिटी म्हणून पहिल्याच यादीत त्यांनी मान्य केली आणि त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवलीचा समावेश देखील केला। बंधू भगिनींनो, या कल्याण डोंबिवलीनं आम्हाला भरभरून दिलाय। आमचे आमदार या ठिकाणून निवडून पाठवले, या आमदारांमुळे आम्ही सत्तेवर आलो आणि आता सत्तेवर आल्यानंतर इथली परिस्थिती बदलण्याची जबाबदारी ही तुम्ही आमच्यावर दिली आहे। आणि म्हणून स्मार्ट सिटी या ठिकाणी तयार करायची। अनेक लोकांना प्रश्न पडतो, स्मार्ट सिटी म्हणजे काय, स्मार्ट सिटी म्हणजे नेमकं होणार काय आहे। अनेकांना वाटतं या स्मार्ट सिटीत जागा कोणाला मिळणार आहे, काहींना तर असं वाटतं की बाहेरून काही लोक येऊन या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधतील आणि त्याला स्मार्ट सिटी म्हटलं जाईल। बंधू भगिनींनो, स्मार्ट सिटी म्हणजे तुमच्या आणि माझ्या स्वप्नातलं शहर। स्मार्ट सिटी म्हणजे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीचं स्वप्न नाही, तर तुम्ही जे स्वप्न पाहिलंय, तुमच्या ज्या हाल अपेक्षा आहे, तुमच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा आहे, त्याची पूर्तता करणारं शहर याला स्मार्ट सिटी म्हटलं जातं। आणि मी एक गोष्ट अजून सांगतो, आम्ही केवळ स्मार्ट सिटी तयार करणार नाही, आम्ही स्मार्ट आणि सेफ सिटी तयार करू। आणि या स्मार्ट आणि सेफ सिटी मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता असेल। समाजातल्या शेवटच्या माणसाला त्या ठिकाणी जागा मिळेल, समाजातल्या सगळ्या वर्गातल्या लोकांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची संधी त्या ठिकाणी मिळेल। हा जो आमचा चाकरमाना या ठिकाणचा व्यक्ती आहे, जो बिचारा दिवस रात्र केवळ लोकलच्या प्रवासामध्ये खऱ्या अर्थानं आपलं अर्ध आयुष्य घालवतो, ज्याच्या जीवनमानामध्ये सुखाचे 4 क्षण देखील येत नाही, त्याच्या जीवनामध्ये काही ना काही क्वालिटी ऑफ लाईफ मिळाली पाहिजे, त्याचं जीवनमान थोडं तरी उंचावता आलं पाहिजे, हा खरा उद्देश स्मार्ट सिटीचा आहे। आणि म्हणून स्मार्ट सिटी करायची म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की संपूर्णपणे पायाभूत सुविधा तयार करायच्या। पण या पायाभूत सुविधा तयार करताना टेक्नॉलॉजीचा वापर करायचा। आज आपण जर बघितलं, महाराष्ट्रातलं, देशातलं कुठलंही शहर, या शहरामध्ये पायाभूत सुविधा ज्या आपण तयार करतो त्या पायाभूत सुविधा स्टॅटिक आहेत, त्या आपल्याशी चर्चा करू शकत नाही, त्या आपल्याशी बोलू शकत नाही, त्या आपल्या एफिशियन्सीला या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकत नाही। आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्मार्ट सिटी तयार करायची तर आपल्याशी बोलणारं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं। ज्या इन्फ्रास्ट्रक्चरला, ज्या पायाभूत सुविधेला हे कळलं पाहिजे माझी एफिशियन्सी काय आहे, मी कशा करता तयार झालो आहे, अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालं पाहिजे। आणि म्हणून स्मार्ट सिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर सर्व्हिस डिलिव्हरी एफिशियंट झाली पाहिजे। लोकांना ज्या सोयी आणि सुविधा आपण देतो त्याच्या एफिशियन्सी आणि त्याची अकाउंटेबिलिटी, त्याची गुणवत्ता चांगली असली पाहिजे, त्याची परिणामकारकता चांगली असली पाहिजे आणि त्याची अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व देखील ठरलं पाहिजे। पिण्याचं पाणी दिल्यानंतर आज आपण जर विचार केला तर सुधीर भाऊंनी सांगितलं गोष्ट खरी आहे, अनेक भागामध्ये पिण्याचं पाणी येत नाही। पण हे का येत नाही, पिण्याच्या पाण्याची आमच्याकडे कमतरता नाही, पिण्याचं पाणी आमच्याकडे आहे, पण त्या पाण्याचं जे डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे ते योग्य प्रकारे आम्ही करत नाही। कारण पाण्याच्या डिस्ट्रीब्युशन करता ज्या लाईन्स आम्ही टाकलेल्या आहेत त्या लाईन्सचं नेटवर्किंग आमच्याजवळ नाही, त्या लाईन्सवर कंट्रोल आमचा नाही, त्या लाईन्सची पाहणी आम्ही करत नाही, त्याचं मेंटेनन्स आम्ही योग्य प्रकारे करत नाही।
नागपूरचा उल्लेख केला म्हणून सांगतो, नागपूरमध्ये एक दिवस आमच्या असं लक्षात आलं की नागपूर शहराजवळ जेवढं पाणी आहे तेवढ्या पाण्याचा जर नीट उपयोग केला तर नागपूर शहरामध्ये आपण जास्तीत जास्त पाणी लोकांना देऊ शकतो। सिंगापूरमध्ये प्रति व्यक्ती पाण्याची उपलब्धता जेवढी होती त्याच्या 1.5 पट उपलब्धता ही नागपूर शहरामध्ये होती। आणि मग ही 1.5 पट उपलब्धता सिंगापूरपेक्षा असून सिंगापूर 24/7 पाणी देत होतं आणि नागपूर मात्र कुठे 2 तास, कुठे 1 तास, कुठे 4 तास पाणी देत होतं। आणि म्हणून 24/7 ची योजना आणली। संपूर्ण जे पाण्याचं नेटवर्क आहे त्याला स्मार्ट ग्रिडमध्ये आम्ही परिवर्तित करण्याचा कार्यक्रम सुरू केला। आता ग्रिडचं परिवर्तन ज्या झोनमध्ये झालं त्या झोनमध्ये पाण्याचा एक थेंब देखील बाहेरून वाढवला नाही आहे। त्या पाण्यामध्ये 24 तास 3ऱ्या मजल्यापर्यंत प्रेशरनं पाणी देण्याचं काम आम्ही करतोय आणि त्यामुळे लोकांना पाणी मिळत आहे आणि पाण्याची अकाउंटेबिलिटी वाढल्यामुळे लोक पाण्याचा गैरवापर करत नाही। त्यामुळे हळूहळू लोकांच्या पाण्याची बिलं देखील कमी होतात आणि त्यातनं पाण्याचं योग्य वितरण हे आपण करू शकतो। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग आपण केले। जोपर्यंत आपल्याकडे जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मग ते पिण्याच्या पाण्याचं असो, आज आपल्या इथलं जे सांडपाणी आहे हे सांडपाणी त्याच्यावर आपण कुठलीही प्रक्रिया करत नाही। 40, 50, 60% सांडपाणी हे आम्ही नदी नाल्यांमध्ये सोडून देतो। अरे आमचं घर स्वच्छ होतं पण आमचा परिसर मात्र कसा होतो? आज शहराच्या बाजूला जाऊन पहा, घाणेरडे नाले वाहत आहेत, नाले प्रदूषित झाले आहेत आणि ज्यावेळी नदी नाले पाण्याचे स्रोत प्रदूषित होतात त्यावेळी आमचं जीवनमान हे कधीही वाढू शकत नाही। रोगराई पसरते, मग कधी डेंग्यू येतो, कधी अजून स्वाईन फ्लू येतो। याची कारणं काय आहेत? याची कारणं निसर्गाने तयार केलेली नाही, मानवाने तयार केली आहे। कारण आम्ही सॉलिड वेस्टचं मॅनेजमेंट करत नाही, आम्ही लिक्विड वेस्टचं मॅनेजमेंट करत नाही। आणि म्हणून जे सॉलिड वेस्ट आहे आज आम्ही काय करतो? सॉलिड वेस्ट जमा करतो आणि कुठेतरी जाऊन ते डंप करून टाकतो। त्या ठिकाणी नवीन प्रदूषणाचे डोंगर आम्ही तयार करतो। येणारा सगळा कचरा आम्ही जरा विचार केला की नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल्थ, आणि हे करून दाखवलं। आज आपल्याला मला सांगायचं आहे की ज्यावेळी नागपूर शहरामध्ये महानगरपालिकेने ठरवलं की आमचं सांडपाणी ट्रीट करून आम्ही विकू, त्यावेळी लोकांनी आम्हाला मूर्खात काढलं। पण आमचे नेते माननीय गडकरी साहेब यांनी त्या ठिकाणी महाजेनकोशी निगोसिएशन केलं आणि संडासातनं जाणारं सांडपाणी हे 18 कोटी रुपयामध्ये त्या ठिकाणी महावितरणला विकण्याचं काम त्या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेने केलं आणि त्याच्या बदल्यामध्ये त्या पाण्याचा ट्रीटमेंट प्लांट हा महाजेनकोने महानगरपालिकेला मोफत बांधून दिला। कारण त्यांना पाण्याची आवश्यकता होती। आपल्या जो सांडपाणी होतं आपण सांगितलं प्युअर वॉटर आम्ही तुम्हाला देणार नाही, ते लोकांना कामी येऊ द्या, घाणेरडं पाणी ट्रीट करा, त्यातनं तुम्ही तुमचे प्लांट चालवा आणि त्या माध्यमातनं आज महानगरपालिकेला वेस्टमधनं वेल्थ मिळते आहे। परवा मी सोलापूरला गेलो होतो आणि सोलापूरमध्ये असं लक्षात आलं की त्या ठिकाणी जे पाणी आहे ते ओपन कॅनलनी सोडलं जातं। उजनीच्या धरणातनं 5 TMC पाणी जर सोडलं, अर्धा TMC पाणी सोलापूरला पोहोचतं, 4.5 TMC पाणी वाया जातं। एकीकडे दुष्काळ, शेतकऱ्याच्या शेतीला पाणी नाही आणि अशा परिस्थितीत एवढं पाणी वाया जातं। लागलीच आम्ही निर्णय घेतला, त्या ठिकाणी NTPCचं मोठा पॉवर प्लांट आहे, त्या पॉवर प्लांटला या उजनीच्या धरणातनं त्या ठिकाणी पाईपलाईन जाते। मी तातडीनं पियुष गोयल साहेबांशी बोललो, जे आपले केंद्रीय मंत्री आहेत, ऊर्जा मंत्री, त्यांना मी सांगितलं NTPCच्या प्लांट करता तुम्ही तयार केलेल्या पाईपलाईनचं सगळं पाणी हे सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्याकरता तुम्ही द्या। त्यातनं जे पाणी वेस्ट म्हणून निघेल, 80% पाणी आपण जे वापरतो ते वेस्ट म्हणून बाहेर पडतं, त्या पाण्यावर ट्रीटमेंट करून ते पाणी आम्ही NTPCला देतो आणि जोपर्यंत याचा खर्च निघत नाही तोपर्यंत ते पाणी NTPCला आम्ही फुकट देऊ आणि ज्या दिवशी हा प्रकल्प फ्री होईल
त्याचं कर्ज संपेल त्या दिवशी NTPCने सोलापूर महानगरपालिकेकडनं हे सांडपाणी विकत घेतलं पाहिजे आणि केंद्रीय मंत्र्यांनी तातडीनं त्याला मान्यता दिली। आज ती पाईपलाईन पूर्ण झाल्याबरोबर पाईपलाईननी सोलापूरला पाणी येईल, त्यामुळे 20 TMC पाणी हे आम्ही वाचवू शकू आणि ही एफिशियन्सी वाढल्यामुळे सोलापूरमध्ये पाण्याच्या दराचं विनियमन देखील आम्हाला करता येईल। स्मार्ट सिटी काय असते? स्मार्ट सिटी ही अशा प्रकारच्या ग्रिड्स तयार करायच्या की ज्यातनं आम्ही आमच्या सर्व्हिसेस एफिशियंटली देऊ शकतो आणि त्या सर्व्हिसेस लोकांपर्यंत पोहोचवू शकतो। आज या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावत असताना कचऱ्याच्या वर प्रक्रिया करण्याच्या एवढ्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आपल्याजवळ उपलब्ध आहेत। त्या टेक्नॉलॉजीजचा वापर करून आमच्या संपूर्ण घनकचऱ्याचं जर व्यवस्थापन केलं तर त्यातनं आम्ही पेलेट्स तयार करू शकतो, फर्टिलायझर्स तयार करू शकतो, त्यातनं वीज तयार करू शकतो आणि या माध्यमातनं महानगरपालिकेची जी वेस्ट आहे ती वेस्ट ही वेल्थमध्ये आम्ही परिवर्तित करू शकतो आणि एकदा का वेस्ट वेल्थमध्ये परिवर्तित व्हायला लागली तर कचरा आम्हाला द्या याकरता देखील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा लागते। आपल्याला आश्चर्य वाटेल, कचराचं जर विल्हेवाट योग्य प्रकारे झाली आणि ते जर वेल्थमध्ये कन्वर्ट झालं। आज मी जपानमध्ये गेलो होतो, जपानमधल्या मोठ्या मोठ्या 4 कंपन्यांनी सांगितलं की तुम्ही कचऱ्याच्या मॅनेजमेंटच्या बिड्स काढा, तुमचा कचरा विकत घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करण्याची सगळी जबाबदारी आम्ही घेतो आणि त्याच्या बदल्यामध्ये महानगरपालिकेला आम्ही पैसा देखील देण्याकरता तयार आहोत। अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आज तयार झाली आहे आणि म्हणून एफिशियंट सर्व्हिसेस या जर आपण आणल्या, एफिशियंट टेक्नॉलॉजीज आणल्या आणि या सगळ्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत यांचं एक इंटरग्रिड आपल्याला तयार करावं लागतं, ज्याला आपण पूर्णपणे रेस्पॉन्सिव्ह अशा प्रकारची मेकॅनिझम तयार करतो। कालच गांधी जयंतीच्या निमित्ताने लोकाभिमुख शासनाचा एक नवा उपक्रम आम्ही सुरू केला। आपल्याला माहिती आहे, आपलं सरकार आल्यानंतर आपण आपलं सरकार नावाचं एक वेब पोर्टल तयार केलं आणि जनतेला थेट त्या वेब पोर्टलवर आपल्या तक्रारी नोंदवता येतात। मग ते आपण आपल्या महसुली मुख्यालयांपर्यंत नेलं आणि काल आपण जो राईट टू सर्व्हिसचा कायदा तयार केला, जो कायदा या महाराष्ट्रातला पथदर्शी कायदा आहे की ज्या कायद्याने सेवा मिळवण्याचा अधिकार हा कायद्याने आपण जनतेला दिला आहे आणि ती सेवा देण्याची जबाबदारी ही आपण महानगरपालिकांवर आणि शासनावर टाकली आहे। आणि ज्याप्रमाणे माहितीच्या अधिकारामध्ये योग्य वेळेत माहिती दिली नाही तर दंड होतो, त्याचप्रमाणे आपल्या राज्य सरकारने जो सेवा हमीचा कायदा तयार केला, या कायद्याच्या माध्यमातून ज्याला सेवा देण्याची जबाबदारी आहे त्यांनी योग्य वेळेत सेवा दिली नाही तर त्याच्यावर देखील दंड ठोठवण्याचा अधिकार या कायद्याने तुम्हाला दिला। आणि काल याच्यात आम्ही अजून पुढे गेलो आणि काल आम्ही 42 सर्व्हिसेस राईट टू सर्व्हिस ॲक्टच्या अंतर्गत आपले सरकार या वेब पोर्टलवर टाकल्या। आता हळूहळू महानगरपालिकेच्या सगळ्या लिंक त्याच्यावर आम्ही टाकणार आहोत आणि एकदा हे काम पूर्ण झालं की त्यानंतर तुम्हाला कोणालाही महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता नाही। तुमच्या मोबाईलवरनं तुम्ही तक्रार नोंदवू शकाल, त्याच्यावर कारवाई झाली की नाही पाहू शकाल आणि एवढंच नाही तर योग्य वेळेमध्ये ती जर कारवाई झाली नाही तर एक तक्रार केली की ज्यांनी योग्य वेळेत कारवाई केली नाही त्याच्यावर कायद्याने दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार देखील आता तुम्हाला आम्ही दिलेला आहे। आणि त्यामुळे या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण सगळी सिस्टीम जी आहे ती ट्रान्सपरंट करतोय, ती उत्तरदायी करतोय, ती पारदर्शी करतोय आणि हळूहळू या सगळ्या सिस्टीमच्या माध्यमातून भ्रष्टाचार मुक्त प्रशासन कसं करता येईल। जोपर्यंत प्रशासनामध्ये त्या ठिकाणी लोकांकडे फायली जातात आणि जोपर्यंत त्या फायलीवर निर्णय घेण्याचे अधिकार हे त्यांच्याकडे असतात तोपर्यंत भ्रष्टाचार थांबू शकत नाही। आणि म्हणून सिस्टीम अशा उभ्या करायच्या, या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत अशा प्रकारचं ई प्रशासन आपण उभं करणार आहोत की ज्या ई प्रशासनामध्ये सगळ्या गोष्टी पारदर्शी असतील। बीम्स टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आज तुम्ही एक प्लॅन ज्यावेळी महानगरपालिकेत सबमिट कराल त्यावेळी तो प्लॅन आता तुम्ही कागदी तयार करता किंवा फार तर एका सीडीवर
कॅड फॉर्मॅटमध्ये तुम्ही देता, आता त्या फॉर्मॅटमध्ये नाही, आता प्लॅन जो आहे तो बीम्स फॉर्मॅटमध्ये द्यावा लागेल. आणि बीम्स फॉर्मॅट म्हणजे त्याचा रिअल टाइम पिक्चर आणि त्याच्यावर त्याची 3D इमेजरी असते. आणि अशा प्रकारे प्लॅन जर मंजूर झाला तर त्या प्लॅनमध्ये 1 इंच जरी फेरबदल केला तरी देखील त्याचं नोटिफिकेशन हे महानगरपालिकेला मिळतं आणि कोणालाही त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करता येत नाही. ही बीम्सची टेक्नॉलॉजी या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आपण आणतो की ज्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांवर योग्य प्रकारचा आळा हा आपल्याला स्मार्ट सिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी टाकता येईल. एवढंच नाही तर सातत्याने अतिक्रमण वाढतात स्मार्ट सिटीमध्ये. या अतिक्रमणांवर त्या ठिकाणी टाप बसवण्याकरता, कारण आपल्याला माहिती आहे की अतिक्रमण एकदा झालं की ते काढता येत नाही, मग त्याचा कोणी बाप नसतो. आणि म्हणून आपण ही त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी आणतो की ज्या माध्यमातून संपूर्ण शहरांचं त्या ठिकाणी सॅटेलाइट सर्व्हिलन्स होईल. आणि या सॅटेलाइट सर्व्हिलन्समध्ये दर महिन्याला महानगरपालिकेला अशा प्रकारचे मॅप्स जनरेट होऊन येतील की एखाद्या ठिकाणी मागच्या महिन्यापेक्षा वेगळं आणि महानगरपालिकेने सँक्शन न केलेलं एखादं बांधकाम दिसलं की थेट महानगरपालिकेला नोटिफाय होईल की अशा प्रकारचं बांधकाम या ठिकाणी चाललेलं आहे आणि तात्काळ अशा प्रकारचं अतिक्रमण जे आहे ते महानगरपालिकेला काढता येईल. आणि महानगरपालिकेने ते जर काढलं नाही तर त्याचा रेकॉर्ड देखील येईल की या दिवशी महानगरपालिकेच्या या वॉर्ड ऑफिसरला अशा प्रकारचं नोटिफिकेशन मिळालं होतं, पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्यांनी हात मिळवणी केली, त्यांनी चिरीमिरी घेतली आणि त्यामुळे त्याच्यावर कारवाईचा अधिकार देखील या ठिकाणी मिळेल. हे करत असताना आपल्याला याच्यात सर्वसमावेशकता आणली पाहिजे. आणि त्यामुळे लोकांच्या अडचणी देखील अनेक आहेत. त्या अडचणी पहिले आपल्याला सोडवाव्या लागतील. विशेषतः कन्व्हेन्सच्या संदर्भातल्या अडचणी आहेत की ज्या अडचणी या आपण फ्लॅट विकत घेतला, आपण घर विकत घेतलं त्यावेळी आपल्याला माहिती नव्हतं, कुठल्या तरी बिल्डरांनी आपल्याला फसवलं आणि आज त्याची फळं ही आपल्याला भोगावी लागतात. आणि म्हणून अशा प्रकारचे प्रश्न हे एकीकडे सोडवले जातील आणि दुसरीकडे अशा प्रकारचे प्रश्न तयारच होऊ नये हा प्रयत्न या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपण करू. संपूर्ण सिटी ही केवळ स्मार्ट असणार नाही, ही सेफ सिटी देखील असेल. मला आपल्याला सांगताना आनंद वाटतो आपलं सरकार हे किती एफिशियंट आहे. आपण आपलं सरकार आल्यानंतर 6 महिन्यामध्ये पुणे सेफ सिटी प्रोजेक्ट जो 3 वर्षापूर्वी सुरू झाला पण 5% देखील मागचं सरकार करू शकलं नाही, 6 महिन्यामध्ये पुणे सेफ सिटी प्रोजेक्ट आपण पूर्ण केला. आणि मला सांगताना अभिमान वाटतो आज देशामध्ये संपूर्ण सेफ सिटी सर्व्हिलन्स खाली असलेलं एकच शहर आहे आणि त्या शहराचं नाव पुणे आहे. दिल्ली देखील अजून पूर्ण सिटी सर्व्हिलन्स खाली आलं नाही. आणि या सिटी सर्व्हिलन्समुळे आज त्याच्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्समधनं आपण पूर्ण शहरावर नजर ठेवतोय. एखाद्या व्यक्तीने बॅग ठेवली आणि तो त्या ठिकाणून निघून गेला आणि त्या बॅगेच्या आसपास मनुष्य नाही अशी परिस्थिती असेल तर 5व्या मिनिटाला अलर्ट येतो पोलिसांकडे. त्या कॅमेऱ्यातनं तो फोटो थेट त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतो आणि सांगितलं जातं या ठिकाणी बॅग पडली आहे, या बॅगच्या आसपास कोणीच दिसत नाही. एखाद्या ठिकाणी एखादा व्यक्ती वारंवार घुटमळतोय, संशयित अवस्थेत आहे, माणसाची आवश्यकता नाही, थेट ती टेक्नॉलॉजी त्याला सांगते की हा व्यक्ती वारंवार घुटमळतोय, थोडंसं लक्ष द्या. कदाचित हा चांगलाही असू शकतो पण वाईटही असू शकतो, त्यामुळे याच्याकडे लक्ष द्या. त्यामुळे अशा प्रकारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी संपूर्ण सिटी सर्व्हेलन्स तयार केला. आणि या सिटी सर्व्हेलन्सच्या माध्यमातून आज ज्यावेळी आपली मुलं शाळेमध्ये जातात त्यावेळी आपल्या मनामध्ये धाकधूक असते, मुलं योग्य प्रकारे येतील का, वेळेवर येतील का. आज या सगळ्याचा सर्व्हिलन्स हा आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि याचं आपण इंटरनेटच्या माध्यमातून एक अशा प्रकारचं नेट तयार करू शकतो की ज्या माध्यमातून आपल्या सगळ्या स्कूल बसेस या किती वाजता निघाल्या, त्या नेमक्या कुठे आहेत, त्या नेमक्या कुठे गेल्या याचं रिअल टाइम बेसिसवर पोलिसांना नोटिफिकेशन आपण देऊ शकतो
किंवा आपले जे ऑटो रिक्षा आहेत हे जर मुलांना शाळेत घेऊन जात असतील त्याच्यामध्ये एक स्मार्ट चिप लावली की त्या चिपच्या माध्यमातून आपण पोलिसांकडे नोटिफाय करू शकतो आणि पोलीस हे त्याच्यावर लक्ष ठेवू शकतात की ॲटोतनं आपली पोरं चालली आहेत, ती सेफली तिथे उतरली का, ती किती वाजता निघाली, ती योग्य प्रकारे पोचली की नाही. अशा प्रकारची सेफ सिटी ही स्मार्ट सिटीचा अंतर्भूत भाग म्हणून या ठिकाणी आपण तयार करणार आहोत. आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजीने जोडल्यानंतर याची एफिशियन्सी ज्यावेळेस वाढेल, अनेकांना असं वाटतं एवढ्या गोष्टी जर केल्या तर आमच्या खिशाला त्या ठिकाणी टाप पडेल का, आमच्या खिशातनं जास्त पैसे निघतील का. पण जगातला अनुभव असा आहे, ज्या ज्या ठिकाणी स्मार्ट सिटी झाली, ज्या ज्या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर झाला आणि ज्या ज्या ठिकाणी सर्व्हिसेसची एफिशियन्सी वाढली, त्या त्या ठिकाणी तिथली सर्व्हिसेसची किंमत ही 50% कमी आली. आज पाण्याचे भाव का जास्ती होतात? कारण आपण जे पाणी पुरवतो त्यातल्या 50% पाण्याचंच बिल आपल्याला प्राप्त होतं. 50% पाणी कोण पळवतं आणि कोणाच्या व्यवहाराने पळवतं हे आपल्याला समजत नाही. आणि म्हणून ते उरलेलं 50% पाण्याचं बिल हे जे 50% बिल देतात त्यांच्याचकडनं आपण वसूल करतो. आणि म्हणून रुपयाचं पाणी हे 2 रुपयाला आपल्याला घ्यावं लागतं. सर्व्हिसेस एफिशियंट झाल्या की त्याची किंमत देखील कमी होते. आणि म्हणून हा संपूर्ण एफिशियंट सर्व्हिसेसचा भाग आपण तयार करणार आहोत. याच्यामध्ये आमच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत, या झोपडपट्ट्या महत्त्वाचा घटक आहे. जोपर्यंत आम्ही प्रत्येक झोपडपट्टीमध्ये त्यांना घर देणार नाही, त्यांच्याकरता पायाभूत सुविधांची व्यवस्था करणार नाही, कुठलाही समाज हा जोपर्यंत सर्वसमावेशक असत नाही तोपर्यंत त्या समाजामध्ये स्थैर्य येत नाही, शांती येत नाही आणि सुबत्ता येत नाही. आणि म्हणून आमच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांना आम्हाला स्मार्ट हाऊसिंगमध्ये, अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. ते कन्व्हर्शन देखील निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत. आणि यासोबत सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, एवढं सगळं केलं आणि तरी रोजगाराकरता 1.5 तास रेल्वेतनं मुंबईत जर जावं लागलं तर स्मार्ट सिटीचा फायदा काय आहे? स्मार्ट सिटीमध्ये स्मार्टनेस तेव्हाच येतो ज्यावेळी त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी तयार होतात. मी तुम्हाला विश्वास देतो की आज आपण या ठिकाणी कल्याणची जी गावं आपण त्या ठिकाणी त्याचा नवीन आराखडा तयार केला आणि हा आराखडा तयार केल्यानंतर त्या गावातली जी मागणी आली त्याप्रमाणे राज्य सरकारने निर्णय घेतला. आता कोर्ट काय करायचं आहे ते करेल, पण आमचं कमिटमेंट आहे की या 27 गावांचा विकास झाला पाहिजे. 1000 कोटी रुपये या 27 गावांना दिले आहेत आणि पैसा कमी पडून देणार नाही. पण हे जे ग्रोथ सेंटर आम्ही तयार करतो, हे ग्रोथ सेंटर काय आहे? हे ग्रोथ सेंटर या कल्याण डोंबिवलीच्या सगळ्या भागातल्या माझ्या तरुणाईला रोजगाराचं केंद्र या ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून आम्ही तयार करणार आहोत. जोपर्यंत कल्याण डोंबिवलीच्या परिसरामध्ये 1 लाखापेक्षा जास्त एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज या आम्ही तयार करणार नाहीत तोपर्यंत आमच्या मुलांना बाहेरच नोकऱ्यांकरता जाव्या लागेल. आणि म्हणून या ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 1 लाख आणि त्याच्यानंतर मी तर आपल्याला म्हणतो की ज्याची मोजदाद करता येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आपण उपलब्ध करून देणार आहोत. एकीकडे ग्रोथ सेंटर आहे, दुसरीकडे आपण लॉजिस्टिक हब तयार करणार आहोत आणि अशा प्रकारचं एक ग्रीड आपण तयार करून त्यातनं रोजगाराच्या मोठ्या संधी या भागामध्ये या उपलब्ध करून देणार आहोत. आणि म्हणून स्मार्ट सिटी ही सगळ्यांच्या स्वप्नातलं काम पूर्ण करणारी शहर आहे. मला एकच आकडा आपल्यासमोर सांगायचा आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल. आपल्या कल्याण डोंबिवलीच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये खेळाच्या मैदानाकरता 350 एकर जागा रिझर्व आहे. आणि याच्यापैकी खेळाचं मैदान किती जागेवर आपण तयार केलं? आतापर्यंत आपण केवळ 16 एकर, 350 एकर जागा खेळाच्या मैदानाकरता आपल्याकडे आरक्षित आहे. केवळ 16 एकर जागेवर खेळाचं मैदान तयार केलं. उद्यानाकरता किती जागा आरक्षित आहे? 350 एकर जागा उद्यानाकरता आरक्षित आहे. आपण केवळ 23 एकराची उद्यानं तयार केली. स्मार्ट सिटीमध्ये खेळाचं मैदान आणि उद्यान याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपण स्मार्ट टेक्नॉलॉजीचा उपयोग करू आणि त्याच्यामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट आणू आणि त्या माध्यमातून या मैदानांचं आणि उद्यानांचाही विकास करू.
अनेक लोक मला म्हणतात की तुमचा प्लॅन काय आहे कल्याण डोंबिवली करता। आज खरं म्हणजे या ठिकाणी सांगितलं पाहिजे, आज आमच्याजवळ 6,500 कोटी रुपयाचा आराखडा तयार आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये स्मार्ट सिटी तयार करायची म्हणजे केवळ आम्ही हवेत बोलत नाही। रेल्वे स्टेशन इथली लाईफलाईन आहे। 8 रेल्वे स्टेशन सुधारायचे आहेत, त्या 8 रेल्वे स्टेशनच्या सुधारणेकरता 300 कोटी रुपये, पाणी पुरवठ्याकरता 350 कोटी रुपये, रस्ते आणि वाहतुकीकरता 1822 कोटी रुपये, जल आणि मलनिस्सारणाकरता 946 कोटी रुपये, घनकचरा व्यवस्थापनाकरता 334 कोटी रुपये, SRA करता 1000 कोटी रुपये, आपत्ती व्यवस्थापनाकरता 24 कोटी रुपये, आरोग्य व सुपर स्पेशालिटी याचं नेटवर्क, कारण आरोग्याशिवाय काही शक्य नाही, 1500 कोटी रुपये, ई व्यवस्थापनाकरता 6 कोटी रुपये, प्रदूषण मुक्त शहर, उद्यानं आणि खेळाची मैदानं तयार करण्याकरता 172 कोटी रुपये आणि वेगवेगळ्या प्रकारची इतर कामं, असं मिळून 6500 कोटी रुपयाचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे। आणि या 6500 कोटी रुपयाच्या आराखड्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार मदत करेल, राज्य सरकार मदत करेल, महानगरपालिकेचे रिसोर्सेस आणि मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट येणार आहे। मी आपल्याला सांगतो, लोक मला विचारतात की एवढा पैसा येईल कुठून, मलाही हा प्रश्न पडायचा, एवढा पैसा येईल कुठून। मी परवा जापानमध्ये गेलो आणि जापानमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथल्या वेगवेगळ्या बँकांशी बोललो आणि त्या बँकांना मी विचारलं, आपल्याला आश्चर्य वाटेल, जापानमध्ये ज्यावेळेस आपली मुंबईची ट्रान्स हार्बर लिंक तयार करायची आहे, आपल्याला माहिती आहे की मुंबईला नवी मुंबईशी जोडण्याकरता आपल्याला 32 किलोमीटरचा पूल तयार करायचा आहे। मी पहिले चीनमध्ये गेलो आणि चीनमध्ये त्या ठिकाणी मी त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही आम्हाला फायनान्स कराल का? ते म्हणाले प्रोजेक्ट जर क्लिअर असेल तर 2% व्याजानं 30 वर्षाकरता आम्ही तुम्हाला कर्ज देऊ आणि संपूर्ण बांधकाम 3 वर्षात पूर्ण करून देऊ। मी भारतामध्ये परत आलो आणि घोषणा केली, ट्रान्स हार्बर लिंक तयार करण्याकरता चीन तयार आहे। 4 दिवसांनी जापानचे लोक माझ्याकडे आले, म्हणाले तुम्ही कसं चीनला काम देता? ते जर 2% तुम्हाला कर्ज देत असतील तर आम्ही 1.5%, 1.75 तुम्हाला कर्ज द्यायला तयार आहोत। ते 30 वर्षाकरता देत असतील, आम्ही 35 वर्षाकरता तयार आहोत आणि ते जर 3.5 वर्षात काम पूर्ण करत असतील, आम्ही 2.5 वर्षात काम पूर्ण करायला तयार आहोत। आणि परवा जापानमध्ये गेलो असताना त्यांच्याशी आमचा करार झाला आणि त्यांनी ट्रान्स हार्बर लिंक करता पैसे देण्याचं कबूल केलं। आज आपण जागतिक अर्थव्यवस्था समजून घ्या, चीन असेल, जापान असेल, युरोप असेल, अमेरिका असेल, या सगळ्यांमध्ये एक मोठी मंदी आहे आणि त्यांच्याजवळ पैसा खूप आहे। या मंदीच्या काळामध्ये हा सगळा पैसा त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरवर त्या ठिकाणी गुंतवायचा आहे, कारण लॉंग टर्म इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून त्यांना त्याचा परतावा येतो। आज त्यांच्या बँकांमध्ये जर पैसे ठेवले तर अनेक देशातली परिस्थिती अशी आहे की बँका व्याज देत नाही, पैसे ठेवल्याबद्दल पैसे ठेवणाऱ्याला त्या बँकेला पैसे द्यावे लागतात, अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि म्हणून या सगळ्या देशांना असं वाटतं की आज गुंतवणूक कुठे करता येईल तर ती भारतामध्ये करता येईल। आणि आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जगामध्ये अशी व्यवस्था उभी केली, आज जी विश्वासार्हता मोदीजींनी मिळवली आहे, अरे ज्या देशामध्ये मी गेलो त्या देशातल्या लोकांनी भारतामध्ये येऊन भरभरून पैसा या ठिकाणी गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिलं आणि केवळ आश्वासन दिलं नाही तर गुंतवणूक देखील सुरू केली। आणि म्हणून स्मार्ट सिटीची नुकती घोषणा ही मोदीजींनी केल्यानंतर किमान 10 देशाचे लोक काउन्सिल जनरल माझ्याकडे आले, 10 देशांचे, आणि त्यांनी सांगितलं स्मार्ट सिटी तुम्ही तयार करताय, आमच्यासोबत पार्टनरशिप करा, आम्ही त्याचा आराखडा तयार करतो, आम्ही त्याच्याकरता पैसा देतो, आम्ही त्याच्याकरता संपूर्ण व्यवस्था उभ्या करून देतो। आणि त्यामुळे पैशाची कमतरता नाही आहे, कमतरता इच्छाशक्तीची आहे। आज त्यांना काय हवं आहे? त्यांना क्लीन अशा प्रकारचे प्रोजेक्ट हवे आहे आणि क्लीन अशा प्रकारची माणसं हवी आहे। त्यांना ही भीती आहे की आम्ही पैसा दिला आणि तो इथल्या टक्केवारीच्या राजकारणामध्ये जर जिरून गेला आणि मुरून गेला तर शहर स्मार्ट होणार नाहीत। आणि म्हणून
त्यांना असं प्रशासन हवं आहे की ज्या प्रशासनामध्ये दिलेल्या एक एक पैशाचं उत्तरदायित्व हे प्रशासन स्वीकारू शकतं। आणि मी त्यांना शब्द दिलाय की आम्ही असं प्रशासन तुम्हाला तयार करून दाखवू की ज्या प्रशासनामध्ये दिलेला पैसा मुरणार नाही, तो जिरणार नाही, त्या प्रत्येक पैशाचा उपयोग हा जनतेकरता केला जाईल आणि पैचा हिशोब हा तुमच्याकडे आम्ही सादर करू। आणि मला विश्वास आहे की पैशाची कमतरता नाही आहे, इच्छाशक्तीची कमतरता आहे आणि ती इच्छाशक्ती ते पाठबळ मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी निश्चितपणे उभं करेल। आणि आपल्याला विश्वास देतो 5 वर्षानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा आपल्या समोर ज्यावेळेस मी येईल त्यावेळी झालेल्या योजनांकरता आपल्या टाळ्या घेण्याकरता मी येईल, योजना काय आहे हे सांगण्याकरता येणार नाही। स्मार्ट सिटी, सेफ सिटी कल्याण आणि डोंबिवली ही तयार करून दाखवू हा विश्वास आपल्याला देतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।